शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते, पीक विम्यासाठी सरकारी कंपनी द्या, शेतकऱ्यांची मागणी। पुढली मोठी बातमी निघते, जलसिंचन विहिरीच्या प्रस्तावासाठी लाच घेणं भोवलं, बीडमधील सरपंच एसीबीच्या जाळ्यात। पुढली मोठी बातमी निघते, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, नोंदणी शुल्क माफीमुळे हजारो शेतकऱ्यांना थेट फायदा। पुढली मोठी बातमी निघते, पीक विम्यातील बनावटीगिरी आता थांबणार, काळ्या यादीतील शेतकऱ्यांना 5 वर्ष लाभ नाही, मोठी माहिती समोर। पुढली मोठी बातमी निघते, सरकारनं 1ली ते 4थीला हिंदीचा हट्ट करू नये, महत्त्वाचा मुद्दा असेल तर राज ठाकरेंच्या मोर्चात सहभागी होईल, शरद पवार यांची माहिती। पुढली मोठी बातमी निघते, अनुदान वाटपात 40 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी ग्रामसेवक कृषी सहाय्यकांचे गोलमोल खुलासे फेटाळले। पुढली मोठी बातमी निघते, मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख पांडुरंगाला तरी सांगावी, बच्चू कडूंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला। पुढली मोठी बातमी निघते, महाराष्ट्रात खरीप पेरणीची गती वाढली, पावसाची चिंता मात्र कायम। पुढली मोठी बातमी निघते, येत्या 2 दिवसात पावसाचा जोर वाढणार, मुंबईसह राज्यभर पावसाचे हाय अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज। पुढली मोठी बातमी निघते, कोणी कितीही प्रयत्न केले तरी हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रावर लादू देणार नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले। पुढली मोठी बातमी निघते, मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येणार, आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडेंची भेट। पुढली मोठी बातमी निघते, माझ्यात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत शेतकऱ्यांविरुद्ध बोलणार नाही, भाजपच्या बबनराव लोणीकर यांची माफी। पुढली मोठी बातमी निघते, केंद्रीय मंत्रिमंडळात पीएमच्या 20व्या हप्त्यापोटी निधी मंजूर, तर शेतकऱ्यांच्या खात्यावर जुलैच्या पहिल्या आठवड्यात पैसे होणार जमा। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। धन्यवाद।